प्रेक्षकांमध्ये तर जाऊया 71 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल बैकर आणि सिद्धांत मात्रे पहिला चेंडू घेऊन मोनिश तयार. पहिलाच बॉल स्क्वार कट केलाय, कडेकडे स्ट्रोक बॉल चाललाय, थोडी बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता चौकारानं खातं उघडलंय ते राहुल बैकरनं. आणि हे होणं अपेक्षित सुद्धा होतं. जशास तसं प्रत्युत्तर टीट फॉर टॅट असं आपण म्हणतो ना, आणि तसंच प्रत्युत्तर दिलंय. कारण 71 धावांचं भलं मोठं टार्गेट आणि या टार्गेटला समोर जायचं असेल तर पहिली 2 पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची असतील नाही का. आणि तशी सुरुवात मात्र राहुल बैकरनं केलंय. पहिला चेंडूवर चौकार. मोनिसचा हा बॉल यावेळेस मिड ऑफच्या वरतून टोलवलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे चाललाय. तदनंतर आपण पाहिलं तर थोडासा स्लो झाला चेंडू. राहुल बैकर वेगळ्या कॉन्फिडंट मध्ये होता की कदाचित हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु इकडे घडलंय काय. राहुल बैकर पुन्हा डेंजर एंडला होता आणि आता मात्र 4 धावा धावून काढल्यात. चौकार गेला नसला म्हणून काय झालं, आमच्यामध्ये ती चपळता आहे आणि ती चपळता मात्र दाखवले सिद्धांत आणि राहुल. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि या दोनही चेंडूंवर 4-4 धावा मिळाल्या. 8 धावा धावफलकावर. तर जय बापदेव पाली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई टीमला आम्ही लास्ट कॉल देतोय की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स कडे धाव घ्या. 8 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. मोनिश पाटील पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फिरून खेळलाय. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं. चांगला स्ट्रोक आहे. राहुल बैकरच्या बॅट मधून निघतोय हा तिसरा चौकार. 3 चेंडूंमध्ये 4-4 धावा आल्यात आणि जी आश्वासक सुरुवात हवी होती मोरिया पळसपे संघाला, आणि ती सुरुवात मात्र देत असताना राहुल बैकर सध्याच्या घडीला मोठी जबाबदारी सुद्धा आहे. राहुल बैकर, सिद्धांत मात्रे, राजू टाणगे, फार मोठी मोठी नावं खरं तर या टीम मध्ये केतान दिसतात आणि एक काळ गाजवलाय. खरं तर जर पाठीमागे गेलात तुम्ही एक 5-6 वर्ष तर एक वेगळी दहशत मोरिया पळसपे संघाची नेहमीच अनेक संघांनी अनुभवले आणि नेहमीच मोठ्या लॉट्स मध्ये हे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु टीम परफॉर्मन्स मध्ये सगळ्यांच्या चढ उतार होत असतात. परंतु तेच खेळाडू आहेत, ती क्षमता त्यांच्यामध्ये तीच आहे. फक्त दिवस असतो, दिवस बदलत राहते, वेळ बदलत राहतं आणि वेळ बदलायला खरं तर जास्तही वेळ लागत नाही. आणि राहुल बैकर जी स्टार्ट हवी होती, सुरुवात हवी होती ॲज अ ओपनिंग प्लेयर, खरं तर जी ओपनिंग द्यायला हवी होती ती ओपनिंग मात्र मिळाली आतापर्यंत मोरिया 11 पळसपे संघाला. 71चं टार्गेट आहे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र मिसक्यूट झाला होता. बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागे निघतोय. कोणती धाव नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल गोलंदाजाने सुद्धा, कारण 12 धावा आल्या होत्या पहिल्या 3 बॉलवर. मोनिश कमबॅक करत असताना पुन्हा एकदा तोच ऑप्शनच्या बाहेर निघून फाईन खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिकच्या बाहेरून चाललेला चेंडू इकडे वाईड असल्याचा निर्वाळा दिलाय. पासनं एक अतिरिक्त रन जोडली जाईल. शॉर्ट बॉल होता, कुटप्पाचा बॉल पूल करायचा होता, टायमिंग जुळलेलं नाहीये प्रॉपर. मिड विकेट कडे चेंडू चाललाय, त्या ठिकाणी सिंगल प्राप्त होईल. एकेरी धाव. या धावा सुद्धा फार महत्वाच्या असतात, कारण जी धावगती राखायची आहे आतापर्यंत आपण पाहिलं तर 14.20 ची धावगती राखायची आणि आतापर्यंत धावा सुद्धा आल्यात. त्यामुळं कुठेतरी जे सुरू आहे आतापर्यंत आपण पाहिलं तर व्यवस्थितपणे, कारण एकही गडी न गमवता या धावा आल्यात आतापर्यंत. त्यामुळं खेळाडूचं खेळपट्टीवरचं राहणं फार महत्वाचं असेल. सिद्धांतसाठी बॅकफूट वरून खेचलाय हा फटका. ऑन साइडला बॉल हवेत आहे. कॅच ड्रॉप. संधी चांगली होती इकडे, प्रयत्न सुद्धा चांगला होता फिल्डरचा त्या ठिकाणी. जितू गायकवाड होते, बरेच धावला होता खरं तर, परंतु सिद्धांत मात्र अगदी स्वस्तात बाद होता राहिला. कारण पहिल्याच बॉलवर ही फार मोठी सफलता मिळाली असती कानोबा कुंडेवाल टीमला, परंतु असं घडलेलं नाहीये. बाल बचावलाय.
पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मोरिया 11 पळसपे बिनबाद 15. जी सरासरी राखायची ती राखले. 14-15 धावा प्रत्येक ओव्हर्स मध्ये काढायच्यात पळसपे संघाला. त्यामुळं फक्त एक ओव्हर्स पुरती मर्यादित विचार न करता प्रत्येक ओव्हर मध्ये अशा पद्धतीनं बॅटिंग करावी लागेल तरच ही मोठी धावसंख्या पूर्ण करता येईल. मगाशी आपण सामना पाहिला असेल क्रिशा 11 दापोली आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडा. 4 ओव्हरची मॅच होती. 15ची सरासरी चेस झाली होती या मैदानावर. अगदी काही वेळापूर्वीचा सामना. म्हणजे स्कोरिंग ग्राउंड आहे. स्ट्रोक्स येतात. हवेचा प्रभाव सुद्धा बऱ्याच वेळेला फलंदाजांना उपयुक्त ठरला या मैदानावर. भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर. पण त्या दृष्टिकोनातून त्या सिच्युएशन नुसार मात्र फलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल कुणालचा यावेळेस अपील पाहायला मिळते. डायरेक्ट हिट झाला होता. डायरेक्ट हिट झाल्यानंतर इकडे धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. पहिली धाव घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि या 2 धावा सुद्धा कंप्लीट होत असताना 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 17 नाव. 17 धावा. बॅटकट एम्पायर. चला आणखीन एक डॉट बॉल. सिद्धांत मात्रे थोडासा स्ट्रगल करतोय. झुंजतोय सध्याच्या घडीला. परंतु पळसवे संघाचा विचार केला ना तर टेक्निकली दृष्ट्या सक्षम असणारा फलंदाज आहे सिद्धांत मात्रे. एक वेगळी ओळख राहिली नेहमीच्या फलंदाजाची. सध्या चाच पडताना दिसतोय खेळपट्टीवर. संघर्ष सुरू आहे. प्रत्येक खेळाडूला संघर्ष करावाच लागतो. आजपर्यंत अनेक खेळाडूंनी मैदानामध्ये तो संघर्ष केलाय. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन होतं. ओळखलं यावेळेस सिद्धांतनं आणि भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धांत मात्रेचा आत्मविश्वास वाढवणारा हा षटकार. धावसंख्या 6 ने जम्प करेल. स्कोर मूव्स टू 23 नाव. 23 धावा. थोडासा हळू टाकण्याचा प्रयत्न केला होता कुणाल वास्करनं. स्लोवर वन होता. परंतु थोडासा अडकळत खेळणारा सिद्धांतला या फटक्याला नक्कीच थोडासा आत्मविश्वास मिळाला असेल आणि तो आत्मविश्वास देण्याचं काम गोलंदाजानं केलंय सध्याच्या घडीला. सिद्धांत मात्रेचं फॉर्म मध्ये येणं कुंडेवाळ संघासाठी धोक्याचं ठरू शकेल. वेगानं टाकण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिसफीड झाली होती परंतु अगोदरच मन बनवलं होतं सिंगल रनचं. त्यामुळे एकच धाव होऊ शकली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 24. 24 धावा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. अतिशय चांगलं पिक्चर क्वालिटी साऊंड क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवतात संदेशजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि 24 रन्स आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. 24 धावा. 71चं भलं मोठं टार्गेट आहे. आतापर्यंत बोरिया पळसपे संघाचे सलामीवीर सुरक्षित आहेत आणि ही मात्र जमेची बाब असेल ती संघाच्या दृष्टिकोनातून. कुणाल वास्कर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना यावेळेस मात्र ऑन साइडला भिरकावून दिलाय. क्रीजच्या खोलीचा वापर करत असताना राहुल बैकरच्या बॅट मधून येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून उत्तुंग षटकार आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड नाव.
पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15, दुसऱ्याही षटकामध्ये धावा आल्या 15. योग्य रीतीने धावांचा चेस सुरू आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर बिनबाद 30 धावा. अठरा चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता असेल आता मात्र. "41 required in just 3 overs." तिसरं षटक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वसत जोएल मोनिश ज्यानं पहिलं षटक केलं होतं. 18 बॉल 41 धावा. सलामीवीर सुरक्षित आहेत. मोनिश तयार. पहिलाच बॉल इकडे टॉप एज लागले. बॉल हवेत आहे आणि कोणतीही चुकी होणार नाहीये. यष्टीरक्षक समाधान वास्करच्या हातामध्ये चेंडू जाऊन पडलाय. फर्स्ट विकेट डाऊन. अखेरीस जोडी फोडले. मोरिया पळसपे टीमला लागलेला हा पहिला झटका सिद्धांत मात्रेच्या स्वरूपामध्ये. नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये राजू ठाणगे दाखल होत असताना मोठं नाव आहे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक धुरंधर खेळाडू, एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची कारकीर्द राहिले. अगदी कमी वयामध्येच खरं तर यशाची सगळी शिखरं ज्या खेळाडूने गाठली आणि मोरिया पळसपे संघाची एक ओळख बनला. राजू ठाणगे मैदानामध्ये दाखल होत असताना तीस धावा झाल्यात. बरोबर इकडे 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 बॉल मध्ये 41 धावा करायच्यात. सिद्धांत बाद झाल्यानंतर आर फॅक्टर राहुल आणि राजू दोनही भरवशाचे खेळाडू सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहेत. कुरदाची मार्गवर मोनिश पाटील अखेरीस सफलता प्राप्त झाले. सिद्धांतला त्यानं बाद केले. पाहूया राजू ठाणगे नवीन फलंदाज खेळपट्टीवर. पुढे जायचं मागे जायचं द्विधा मनस्थिती थोडीशी. तदनंतर मात्र हलक्या हातानं फक्त थोडासा डिफेन्सिव्ह मोड मध्ये दिसला. पहिला चेंडू खेळत असताना इकडे सोडून दिलं, जाऊ दिलं बॉलला यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल. चांगली सुरुवात केली मोनिशनं. चेंडू सोडून दिला होता. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. 16 बॉल मध्ये आता 40 धावांची गरज आहे. 40 रिक्वायर्ड, रिमेनिंग 16 असं इक्वेशन या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. हाही चेंडू आपण पाहिला तर यावेळेस लेग स्टिकच्या बाहेरून व्हाईट बॉल. अजून एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल. 39 धावा करायच्यात अजूनही 18 बॉल 16 बॉल मध्ये. थोडस प्रेशर जरूर आहे मोनिशवर सुद्धा, कारण समोर राजू ठाणगे आहे. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बीट केलाय राजूला. लेंथ बॉल होता. कुठल्या स्पॉटवर पडल्यानंतर सरळ निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये एक चांगल्या चेंडूची समाप्ती. आतापर्यंत या षटकाकडे नजर टाकली तर व्हाईट बॉलचा अपवाद वगळला तर रन्स दिलेले नाहीयेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि समाधानला सुद्धा तेच हवंय. हे चांगले चेंडू पडतात मग एक्स्ट्रा रन कशासाठी. आणि इकडे अतिशय योग्य ट्रॅकवर जात असताना मोनिश
ओ डिफेन्सिव्ह मोड मध्ये इकडे फक्त बॅटचा फेस खोलला होता. शॉर्ट फाईनला बीट केलेला धावतोय आता मात्र फाईन लेग कडे चेंडू जात असताना, परंतु इकडे रन्स पहा 3 कंप्लीट झाल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. राहुल खरं तर धावायला लावतोय, अतिशय चपळ आहे खरं तर रनिंगच्या बाबतीमध्ये आणि त्याचा फायदा झालाय. मगासपासून आपण पाहिलं पहिल्याही ओव्हरमध्ये तसंच काहीसं घडलं होतं. इकडे 3 धाब्यांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 35 या आकड्यावर. 35 निम्म अंतर पार केलंय. अजून अर्ध्या धावा जवळपास करायच्या आहेत. अर्ध्यावर लढाई, अजून अर्धी लढाई बाकी आहे मोर्या इलेव्हन पळसपे संघासाठी. त्यामुळे नेक टू नेक फाईट पाहायला मिळेल. शेवटपर्यंत ही लढत पाहायला मिळणार आहे. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग आहे. बॉलला भिरकावून दिलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल बैकर इन फॉर्म आणि राहुल बैकरच्या पॅटमधून आणखीन एक षटकार. टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचले 41 या आकड्यावर. 30 धावा दूर आहे मोर्या इलेव्हन पळसपे संघ आपल्या पहिल्या विजयापासून. तीन चौकार 2 षटकार आतापर्यंत 25 धावांवर खेळतोय. फार महत्वाची इनिंग आज सध्याच्या घडीला राहुल बैकरच्या माध्यमातून येत असताना. आणखीन एक ऑन साइडला, तोही बॉल त्याच दिशेनं चाललाय. राहुल बैकरला कोण थांबवणार? हा सलगचा 3रा षटकार राहुल बैकरच्या बॅटमधून निघणारा आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी पळसपे टीमला 24 धावांची आवश्यकता. बारा बॉल 24 धावा असं इक्वेशन आता मात्र जी सरासरी 14.20 होती ती 12 वर आले. परंतु पहिल्या इनिंग मध्ये एक चांगला स्कोर उभा केलाय तो कुंडेबाळ संघाने आणि त्याचमुळे शेवटपर्यंत ही लढत द्यावी लागणार आहे मोर्या इलेव्हन पळसपे टीमसाठी. परंतु राहुल बैकरच्या पद्धतीनं इनिंग डेव्हलप करतोय. आतापर्यंत आपण विचार केला तर 8 बॉल मध्ये 31 धावांची खेळी त्यानं साकारले आणि सगळ्यात महत्वाचं योगदान आपल्या टीमसाठी देत असताना जितू गायकवाड आलाय गोलंदाजीसाठी. हे षटक फार महत्वाचं असेल कान्होबा कुंडेवाड संघाच्या दृष्टिकोनातून. या ओव्हरमध्ये काही झालं तरी कमी धावा द्याव्या लागतील, प्रेशर वाढवावं लागेल फलंदाजांवरचं. अन्यथा इथून मात्र थोडंसं शेवटच्या ओव्हरमध्ये ही लढाई कठीण होऊ शकेल. परंतु अजूनही नेक टू नेक फाईट आहे. 50-50 चान्सेस फॉर द बोथ द टीम्स. पटला होता हा बॉल टप्प्याचा, समोरच्या दिशेनं पूल केलाय. जाईल साइड स्क्रीनच्या वरतून लॉंग ऑन क्लिअर करणारा षटकार. यावेळेस राजू टांडगेच्या पॅटमधून हा षटकार येत असताना आता थोडंसं टेन्शन समाधान वास्करच्या चेहऱ्यावरचं वाढत चाललंय. समाधान वास्करला सुद्धा ही जोडी माहिती आहे. राहुल आणि राजूची क्षमता माहिती आहे, त्यांचं कौशल्य माहिती आहे आणि हे खेळपट्टीवर राहणं कुंडेवाड संघासाठी मात्र धोकादायक ठरू शकतं. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय जितू गायकवाडच्या षटकारानं. आता मात्र अंतर कमी होत चाललंय. 11 बॉल 18 धावांची आवश्यकता. ठाणगेचा हा स्ट्रोक यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. 1 धाव. सेन्सिबल क्रिकेट. सध्याच्या घडीला दोनही फलंदाजांवर एवढी मोठी जबाबदारी आहे का बऱ्याच वेळेला आपण बघतो बऱ्याचशा संघांमध्ये एक प्रमुख 2-3 फलंदाज बाद झाल्यानंतर तो दबाव इतर फलंदाज झेलू शकत नाहीत खरं तर चेसिंग करत असताना. परंतु योग्य पद्धतीनं आणि त्यासाठी पहिल्यांदा राहुल बैकरचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं त्यानं इनिंग डेव्हलप केले. यावेळेस मात्र पाठीमागे येत असताना खेचलाय फटका. स्ट्रेट टू द लॉंग ऑन
आणि लॉंग वेट चालू होता कुंडेबाळ संघाचा विकेटसाठी आणि विकेट मात्र प्राप्त झाले. सेकंड विकेट डाऊन. अतिशय निर्णायक क्षणाला मात्र राहुल बैकरची विकेट मिळाले आणि त्याचमुळे पुन्हा एकदा या मॅच मध्ये ट्विस्ट कमबॅक करत असताना कान्होबा कुंडेबाळ संघ शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत आणि या 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी पळसपे संघाला 17 धावांची आवश्यकता. चौथ्या क्रमांकावर किरण भोईर आणखीन एक हार्ड हिटर बॅटर 9 बॉल मध्ये 17 धावांची गरज असताना मैदानामध्ये दाखल झालाय. राहुल बैकर निर्णायक क्षणाला मैदानाची साथ सोडले तर आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी गेला परंतु इथून सामना थोडासा आटोक्यामध्ये सुद्धा आला होता पळसपे संघाच्या. परंतु क्रिकेट आहे कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. शॉर्ट बॉल होता कुटप्पाचा बॉल निघून गेला इकडे मात्र मिस केला किरणना. हाफ ट्रॅकर होता आणि किरण शक्यतो सहसाहसी असे चेंडू नाही सोडत परंतु जेव्हा नवीन बॅटर येतो थोडस प्रेशर तो दबाव मात्र होता की काय. ओ इकडे मिसक्यूट झालाय फटका. मॅच टर्न होते आणि लगातार डॉट बॉलनं आता डोकेदुखी वाढवले मोरया पळसपे संघाची. 10 बॉल मध्ये 17 धावांची गरज होती. 9 बॉल 17, 8 बॉल 17, आता 7 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. आविष्कार पाटील नवीन बॅटर परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केले जितू गायकवाडच्या पहिल्या बॉलवर षटकार आला होता परंतु त्यानंतर न डगमगता न खचता मोठ्या धैर्याने मित्रमंडळी